व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक महिला पोलीस हवालदार ही काही मुलींना मारहाण करते, शिवीगाळ करते. मुळात कायदा याला परवानगी देत नाही. कायद्याच्या अजाणतेमुळे त्या मुलींनी हे सहन केलं. तर आता सध्या त्या मुलींनी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम त्या मुलींनी त्या महिलेविरुद्ध तिच्या वरिष्ठाकडे तक्रार करायला पाहिजे व तिच्या निलंबनाची मागणी करायला पाहिजे. एक नंबर. दुसरं, त्या महिलेनं काय काय ऑफेन्स केले, तर त्या महिलेनं त्यांना मारहाण केली, सार्वजनिक ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरले, त्यांना शिवीगाळ केली. तिसरं, आणखी त्या मुलींना काय करता येईल, तर या सर्व घटना मेन्शन करून त्यांना त्या महिलेविरुद्ध प्रायव्हेट कंप्लेंट संबंधित पोलीस स्टेशनात देता येईल. जर पोलीस स्टेशननी नाही घेतलं तर तुम्हाला डायरेक्ट न्यायालयात सुद्धा जाता येतं. आणि लास्टला त्या स्वतः महिला असल्यामुळे एक मोठ्या प्रकारचा रस्त्यावरती मॉब जमून त्यांना टॉर्चर करण्याचा, त्यांना असं गिल्टी फील होईल असं भासवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या महिला असल्यामुळे परत परत त्यांना ते टॉर्चर करून लज्जा उत्पन्न कशी होईल आणि त्यांच्या विरुद्ध अपशब्द कसे वापरले जातील याचा त्या संबंधित ट्रॅफिक महिला पोलीस हवालदारांनी वारंवार प्रयत्न केला. त्याच्यामुळं त्यांनी त्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे सुद्धा करून त्या महिलेविरुद्ध दाद मागायला पाहिजे. कारण की वर्दीतली गुंडागर्दी कोणी खपवून घेऊ नये, काहीतरी आपण काहीतरी विशेष आहोत असा भासवण्याचा हा प्रयत्न करणं मुळात चुकीचं आहे. त्या मुलींना माझं असं सजेशन राहील की त्यांनी या प्रकारापैकी तिन्ही प्रकार फॉलो करून त्या महिलेनं जे काही वर्तन केलेलं आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला न्यायालयात दाद मागता येईल, तुम्हाला नक्की न्याय मिळेल.